पण आपल्याला जर बघितलं असेल तर ज्या वेळेला सत्ता 2019 साली उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं त्यानंतर मात्र राष्ट्रवादीला घरघर लागली आणि राष्ट्रवादीला हा सत्ताधिष्ठित किंवा सत्तेच्या बरोबर राहणारा पक्ष असल्यामुळं तो परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर झाला. केवळ अवघे 10 आमदार हे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी संयुक्त पत्रकार परिषद पुणे पिंपरी चिंचवडमध्ये घेतली आणि जाहीरनामा जाहीर केला, त्यानंतर मात्र या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण होणार किंवा विलीनीकरण होणार किंवा एकत्र येणार याची चर्चा जवळजवळ शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळं या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता हे जर विलीनीकरण झालं तर प्रश्न येतो की मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या 10 आमदारपैकी सत्तेत कोण राहणार. तर त्याच्यामध्ये 2 नावं प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे जयंत पाटील आणि दुसरं म्हणजे रोहित पवार, जे शरद पवारांचे अजित पवारांचे पुतणे आहेत त्यांचं नाव. तर याच्यामध्ये ही 2 नावं म्हणजे जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि रोहित पवारांना राज्यमंत्रीपद अशा प्रकारची चर्चा ही काही ठिकाणून येते आणि त्याला काही सूत्रांनी दुजोरा शोध दिलेला आहे. त्यामुळं जर तसं झालं तर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील येणार का? नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक जरी सुरू असली तरी एक सुप्त चर्चा मात्र राज्यभर सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण किंवा विलीनीकरण होणार का. तर याच्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली आहे त्यानंतर ह्या चर्चेनं जोर पकडला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी संयुक्त पत्रकार परिषद पुणे पिंपरी चिंचवडमध्ये घेतली आणि जाहीरनामा जाहीर केला, त्यानंतर मात्र या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण होणार किंवा विलीनीकरण होणार किंवा एकत्र येणार याची चर्चा जवळजवळ शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळं या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या राष्ट्रवादी एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली. पण सांगली जिल्ह्यात मात्र सगळ्यात जोरात चर्चा सुरू आहे ती की जे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीतले जे प्रभावशाली नेते आहेत जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार का याची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेला महायुती सरकार आलेलं होतं त्याच वेळेला जयंत पाटील हे भाजपमध्ये जातील, देवेंद्र फडणवीस त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ते पालकमंत्री होतील किंवा जातील अशी चर्चा सुरू होती. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र काही चर्चा झाल्यानंतर काही समीकरणं बदलल्याची चर्चा आहे. आता आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का याची चर्चा सुरू झाली. पण नगरपालिका निवडणुकीत मात्र स्वतंत्र त्यांनी निवडणुका लढवल्या. पण एक गोष्ट आपल्या ध्यानात आली की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो शरद पवारांचा बालेकिल्ला होता, म्हणजे ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली त्यानंतर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्णपणे काबीज केलेला आपल्याला दिसला आणि एक चांगली 99 साली ते 2014 पर्यंत अतिशय चांगली पकड त्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागावर होती. पण आपल्याला जर बघितलं असेल तर ज्या वेळेला सत्ता 2019 साली उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं त्यानंतर मात्र राष्ट्रवादीला घरघर लागली आणि राष्ट्रवादीला हा सत्ताधिष्ठित किंवा सत्तेच्या बरोबर राहणारा पक्ष असल्यामुळं तो परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर झाला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे एक एक मोहरे हे सगळ्या म्हणजे बरेचसेच अजित पवारांनी फोडले आणि अजित पवारांचा शक्तिशाली पक्ष म्हणून या विधानसभा निवडणुकीत उदयास आला. म्हणजे फक्त केवळ अवघे 10 आमदार हे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आले. आणि नगरपालिका जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त ईश्वरपूर जयंत पाटलांची, त्यानंतर तासगाव आमदार रोहित पाटील यांच्या प्रभावाखालची नगरपालिका आणि सातारमध्ये जे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जी नगरपालिका आहे या 3च ठिकाणी फक्त तुतारी चिन्हावर निवडणूक झाली. इतर ठिकाणी मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटानं घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर शिराळामध्ये जे नेते आहेत मानसिंगराव नाईक जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी आणि शिवाजीराव नाईकांनी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावर निवडणूक शिराळ्याची नगरपालिका निवडणूक लढवली. त्यानंतर जतमध्ये सुद्धा विलासराव जगताप आणि सुरेश शिंदे या दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली 2 पक्षांनी आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. या बरोबरच आपण पाहिलं असेल कागल, मुरगुड या ठिकाणच्या नगरपालिका सुद्धा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवल्या. त्याच वेळेला अशी एक गोष्ट लक्षात आली की अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष हा एकत्र येतोय आणि विलीनीकरण होण्याच्या दृष्टीने काही चर्चा सुरू आहे. तर त्याला मूर्त स्वरूप हे आता महानगरपालिका निवडणूक येताना दिसतंय. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर अलीकडच्या काळात सुप्रियाताईंची संसदेतली भाषणं असेल किंवा जर वेगवेगळ्या वृत्तवाहिनींना मुलाखती असतील किंवा अजित पवारांच्या मुलाखती असतील ते जर पाहिलं तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण किंवा एकत्रीकरण होणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे त्याचा पॅटर्न सुद्धा दिल्लीमध्ये डिस्कस झालेला आहे. अमित शहाच्या बरोबर सुप्रियाताईंची मिटिंग झाली अशी चर्चा सुद्धा
मुंबई आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे या महानगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर किंवा त्याच्या आसपास या दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल अशी चर्चा आहे. आता हे जर विलीनीकरण झालं तर प्रश्न येतो की मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या 10 आमदारपैकी सत्तेत कोण राहणार? तर त्याच्यामध्ये 2 नावं प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे जयंत पाटील आणि दुसरं म्हणजे रोहित पवार, जे शरद पवारांचे अजित पवारांचे पुतणे आहेत, त्यांचं नाव. तर याच्यामध्ये ही 2 नावं म्हणजे जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि रोहित पवारांना राज्यमंत्रीपद अशा प्रकारची चर्चा ही काही ठिकाणून येते आणि त्याला काही सूत्रांनी दुजोरा शोध दिलेला आहे. त्यामुळं जर तसं झालं तर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील येणार का? माणिकराव कोकाटेंची जागा रिक्त होती आता, म्हणजे ते आता बिनखात्याचे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप लागलेले होते धनंजय मुंडेंच्या नंतर सुद्धा, आणि काही मंत्रिमंडळात तरी शपथ करण्याची इच्छा सो अजितदादांची आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटलांची वर्णी लागते का? जयंत पाटील सांगलीचे पालकमंत्री होतील का? याबद्दल तर्कवितर्क लढवले जातात. अर्थात याबद्दल स्पष्टता कोणी देत नाही, पण दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये आणि बारामतीच्या वर्तुळामध्ये याची गंभीर चर्चा सुरू आहे. आगामी काळामध्ये 2 राष्ट्रवादी ह्या विलीनीकरण झाल्या आणि एकत्रित आल्या तर मात्र कोणाला आश्चर्य वाटता कामा नये.